जरा लेंडकासारखं खाली लेंडू पण स्लो येतो हा फास्ट झाला. आता छोटे छोटे बस झाले, आता डायरेक्ट मोठे मोठेच घेते हा बघा, डायरेक्ट बुंदातच लावते. नमस्कार मित्रांनो, मी यश गाडवे, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी व्हिडिओ येते, आता काही सध्या गावी नसतो त्यामुळे काही व्हिडिओ येत नाही. तर तुम्हाला माहीतच असेल की शिमगा चालू आहे, तर आज आहे चोर हलकून. आता तुम्ही म्हणाल चोर हलकून म्हणजे काय? चोर हलकून म्हणजे आम्ही आता उद्या मोठी होळी आहे ना, तर आज रात्री आम्ही इकडून तिकडून अशी लाकडं आणणार, त्याला आमच्याकडे चोर हलकून बोलतात. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आज खूप मजा येणार आहे आणि आपली मुंबईची पण बरीचशी पोरं आलेली आहेत, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला आता भेटू थोड्या वेळाने, तुम्हाला दाखवतो कसे लाकडं वगैरे आणतात आणि आमच्या कोकणातली एक पारंपरिक पद्धत शिमगा तुम्हाला दाखवतो. चला आता जस्ट तर आता होळीवर आहेत, बारीक बारीक पोरं आहेत, बाकीची पोरं सगळी जेवायला गेली. हा बघा जल्लोष बघा, आत्ताच वय्यो. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला तर मित्रांनो, आताच आपली मीटिंग आटपली, बारीकशी होती मीटिंग आटपली उद्या आजच्याच आणि उद्याच्या विषयावरती. आता जाऊ डायरेक्ट चोर हलकून आणायला. आपल्यासोबत आता बारीक सारीकशी ओम कदम आणि गुजर सगळे आलेले आहेत, आपले मित्र. आता जाऊ डायरेक्ट, फास्टर घेतले कुणालकडनं आपल्या. आणि या इशांत मोरे खालच्या आलीचा फ्री फायर बॉय. चला आता डायरेक्ट कंटिन्यू ब्लॉग मध्ये, पुन्हा रात्रभर मजा करणार आहोत, तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू हाताने तोडणार. तर आता मित्रांनो मोठा जोक झालेला आहे. तर इथं दुर्गेश मोरे वेदांत मोरे आम्हाला सांगेल की कोयतीने तोडायची की उराडणी तोडायचा. रात्री झोप नको यायला म्हणून हे थंडा बिंडा पितात आता पोरा. चला आता डायरेक्ट भेटू खाली. आता मित्रांनो बाकीच्या गावात गेला तर तुम्हाला दिसतील की माणसं फांद्या नाही जातात, रानात बिनात त्याच्या वनात बिनात जातात, पण आमच्या गावातली पोरं कुठे जातात माहिती आहे का? रामेश्वरात. आता डायरेक्ट स्मशानात. सॉरी गलती से मिस्टेक हो गया. चलो अब चला ये नीचे. तुम्हाला बोला बॉबी, तुम्हाला माहिती असो बॉबी कुठे पण असो, कुठला सण असो काय असो, तो सगळ्यामध्ये हजरच असतो. तर आता जाऊ खाली, पण विषय कसा झालाय कोयती नाही, कोयतीचा माणूस आमचा कुणाल मांडवकर कुठे राहिला काही समज नाही. थोडा वेळ त्याला वेट करतो, बघतो येतोय काय तो. आता शंकर घेऊन आलाय कोयती, शंकरने आले म्हणजे हा कटर मशीन घे ना असली तर घे. आता काय पोरं ऐकत नाही, कटर बिटर घ्यायला लागते, कोणाची मर्डर बिर्डर केलं नाही म्हणजे झाला, मारामारी नाही झाला. पण आता चालले सध्या तर खाली स्मशानात इकडे रिक्षा आली बघा, अजून पब्लिक येते, अजून उद्याचा दिवस बाकी आहे, म्हणजे विचार का अजून कोण येणार आहे. यावेळेला थोडीशी कमी आली आहेत, पण घ्या आता थोडंसं समजत, आता काय करणार. होली पण आली अशी मध्येच, त्यामुळे कमी पोरं आली. दुर्गेश बोलते ग्राउंड मध्ये खांब आहे, तो आत्ताच आणून ठेवायचा, उद्या नाही आजच. इकडे शांत आहे. आता हा बघा असा हा बोलते कैची, आता कशी कैची. आपला शंकरच आहे आपल्यासोबत, शंकर सांग काय चालेल. आता हा बोलते सूर्यांचा करायचं तरी काय. आता आम्ही असं एक चॅलेंज ठेवलाय, जो आहे ना जास्ती फांद्या किंवा लाकडं वगैरे आणेल ना, त्याला मिठाई आहे. कसली मिठाई? म्हैसूर. हा बघा लाल म्हैसूर. तर मित्रांनो आता बोललो कुणालकडे चांगली कोयती आहे, ही सगळी पोरं पण मला बोलली कोयती चांगली. आता तुम्हाला कोयती दाखवतो, इकडे दाखव रे जरा कोयती. या कोयतीची कोयती बघ कुणाल सारखी आहे. हिने मला वाटतं आज जर तोडायला सुरुवात केली ना तर उद्या सकाळ होईल, विचार करा, अशी कोयती घेऊन आलाय. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, आता तुम्ही शिमगा म्हणून आता आम्ही विदाऊट बॅटरीचा पण येऊ शकतो, एवढा उजेड आहे. जर शिमगा नसता तर इथं पण आला नसता, कोण चावडीजवळ पण आमच्या आला नसता. आता बारीक बारीक पोरं स्मशानात जातात, म्हणजे विचार करा काहीतरी खासियत असेल शिमग्याची, त्यामुळेच एवढा उजेड. आता आम्हाला टॉर्चची पण गरज नाही, आम्हाला असं पण दिसतोय सगळं. हीच मजा असते.
आता जाऊ. आता ओमकडे आहे, दिली आम्ही कोयती, ती पण विदाऊट धारवाली. विचार करा, तिने आता तो सुरुवात करेल तोडायला, तर आम्ही घरी जाऊन झोप पण 5 वाजता घ्यायला येऊ. आम्हाला माहित आहे 5 शिवाय काय होणार नाही. तर बघू आता जाऊ कुठेतरी. पोरं पण कमी आहेत ह्यावेळीला, मला वाटली येतील पण नाही आली. माझा खास मित्र आपुदा आला नाही, त्यामुळे थोडा आता सुनाच वाटतंय. तरी पण ठीक आहे, चालेल, येईल तो उद्या. आपले अजून 2-3 ब्लॉग येतील होळीचेच, म्हणजे उद्याच्या होळीचे येतील, खाम आणताना येतील, परत धुलीवंदनचा केला आणि सायलेंट होळी आमची खास करून, तो ब्लॉग तुम्ही बघा 100%. चला तर सध्या आता बघते कुठं मिळतंय की खाम काय बोलतोय, फांदी कुठली झाड तोडायला, गंडेरी. आता बोलशीव गंडेरी काय? गंडेरी म्हणजे मित्रांनो मोठी मोठी लाकडं, आमच्या इथं गंडेरी बोलतात. थोडं समजून घ्या, तुम्हाला पण काहीतरी शिकायला भेटेल की आमची इकडची भाषा. तर मित्रांनो आता हा पोरगा बघा, एवढूसा पोरगा आहे, पण ह्याला असा कोणी पाठवला नसता. शिमगाय म्हणून घरातनं पाठवले, त्याला पण परवानगी भेटले. हा बघितलं काय बोलताय, ही पोराला आरमुटी आहेत. चॅनल चालू आहे, चॅनल काय बंद पडेल काय? ह्याला सांगा जरा. आता बघितलं इथं एक झाड, पण तो ओमला काय आमच्यात चढायला भेट नाही, बोलते लय गंजात आहे. गंजात जायची काय त्याला सवय नाही. आता दुसरीकडे कुठं आहे काय बघतोय. चला बघू, आता भेटेल कुठला ना कुठला तरी एक लावू त्याला बुंदापासना. तर पोरांचा रक्त गरम आहे सध्या, ते काय डोक्यावर पण नेतील. तर बघू आता पुढं. तर मित्रांनो फायनली आमचा आता झाड सिलेक्ट झालाय. हा झाड आमचा सिलेक्ट झालाय, दिसणार नसेल तुम्हाला, कालोखना दिसत नसेल. ओम चढतय. अरे बॅटरीच दे, बॅटरीच पाहिजे. बघा असं करतात, बॅटरी पाहिजे होती, बॅटरीच नाही आणलं. बॅटरी घेऊन एक खांदे माझ्याकडे. हाय छोटीशी फांदे आहे याच्याकडे, बॅटरी घेऊन ये रुका घरी. एकटेच घेऊन चालले आता. बघा बाबा अजून पण एवढा मोठा गंडेरी घेऊन चाललेत. त्या तिकडच्या झाडावर पण आपली पब्लिक आहे, दिसत असेल तुम्हाला लाईट थोडी. बाकीचे आम्ही इकडे आहो. शेवटी आता खाली उतरते ओमला काही जमत नाही. काका गेलेत वरती दुसरे फांद्यांसाठी. बघा ही अख्खी पूर्ण पब्लिक वेटिंगला थांबले. हे जेव्हा फांद्या येतील, ओम जेव्हा तोडेल तेव्हा हे घेऊन जातील. कधीपासून तर आपल्या अर्धा तास झाला इथंच बसलत. आणि शेवटी महादादा आलेला आहे. आता काय पोरांच्या जोर येईल, कारण की महादादा इन्स्पिरेशन आलेला आहे बारक्या पोरांचा महादादा. ओम अडकला वरती. बघा तुम्हाला बोललो ना, बारीक पोरांचं इन्स्पिरेशन महादेव दादा शेवटी एकटाच चालला. बघा ही पोरं बघत राहिली, पण महादेवदा घेऊन गेला. मला माहित होता महादेवदा भाई भारी माणूस आहे गावातला. तुला ठेवले. हा बघा एवढीशी पान नेत आहे. आता छोटे छोटे बस झाले, आता डायरेक्ट मोठे मोठेच घेते. हा बघा डायरेक्ट बुंदातच लावते. काय बॅटरी पण दाखव कसलं काय. बॅटरी म्हणजे आता मगाशी बॅटरी नव्हती, कोयती नव्हती. आता कोयती म्हणजे मच्छीवालीकडनं कोयता आणलाय. विचार करा ना, बॅटरी म्हणजे हॉलिजन आणलाय. बॅटरीचा पप्पा. आला मित्रांनो, फायनली पडला. हा बघा केवढा मोठा आहे. तर उचलायचा कसा तर मोठा प्रश्न आहे. हा आता ओमच्या हत्याराचं काम आहे, म्हणजे मच्छीची तुकडी पालायचं काम आता ओम करणार आहे. लाईट बघ हे लावा. शाबास शाबास घेतलेला आवजो. मित्रांनो एवढा मोठा न्यायचा ती सोपी गोष्ट नाही. आता पोरं बोलावली, दिप्या आलाय इकडं, जय आलाय. डायरेक्ट बघ दिप्या पद्धतशीर कार्यक्रम बुंदात लावलाय. डायरेक्ट न्यायचा आहे आपल्याला. हे अक्का पोरांचा म्हणणं अक्का न्यायचा आहे.
बघू आता अक्का न्यायचा प्रयत्न करू. नेऊ आम्ही, शेवटीला भोईरवाडीतली पोर आहे, थोडासा आहे नेऊ शकतो आम्ही. शबाश शबाश, वडा वडा, आला आला. कुठे आणला त्या एवढ्या अडचणीचा बाहेर. आता फक्त गावात न्यायचं, गावात जाईल की नाही मोठा प्रश्न आहे. चला धनवर धनवर. घरा बिरा मोडली इकडं. ए थांबा थांबा, आणलाय आता थोडासा राहिलाय. पण विषय कसा झालाय माहितीये मित्रांनो, तर इथनं जाणार नाही, इथं गली बिली आहे त्यामुळे इथनं जाणार नाही. आता आम्हाला शेवटी तोडायच लागेल ते घासेल. दर्शनदा पण आहे इकडं आपला. आता प्लॅन चालाय वरणा न्यायचा. वरणा पण मला वाटत नाही जाईल, शेवटी तोडायच लागेल वाटतं. आता पिवळ्या बोलतोय न्याणार. पोरांचा सध्या रक्त गरम आहे. मित्रांनो आता शेवटी तो होता, तो घेऊन गेलो आम्ही. आता पोरात दमलीत. आता बघू, आता दुसरा काहीतरी बघू, असाच काहीतरी मोठा. कारण की अशा छोट्या गोष्टी आम्हाला जमत नाही, मोठ्या मोठ्या गोष्टी लागतात. म्हणून आता बघू, आता कुठला तरी एक मोठा बघू काहीतरी. परत एकदा जाऊ तिकडे खाली, पोरांनी तोडून ठेवल्यात फांदी वगैरे, ते एकदा आणायला लागतील. ते एकदा आणू आणि डायरेक्ट बरमलीत जाऊ. बरमलीत जरा गंडेऱ्या बिंडेऱ्या बघू. आता हे फांदी बिंदी जाम झाले, आता डायरेक्ट गंडेऱ्या बघू. चला मित्रांनो, आता एवढा मोठा बेकार म्हणजे असा सीन झालाय ना. आम्ही गौरवदाला इथं वर चढवली वरती, आणि गौरवदा पण किती हुशार, जी फांद तोडतोय त्याच फांदीवर धरून बसला आणि आला खाली. एवढा बेकार सीन झाला ना, तुम्हाला दाखवून कॅमेरा चालू नव्हता. सागर आता काय झाला, सागर आता काय झाला. कोणाला माहिती का बघा, लेंडू पण स्लो येतो. हा फास्ट झाला. आता गौरवदा पडलाय, तो काय आता वर परत चढत ना. आता दुसरा कोणातरी चढवायला लागल. डिस्कशन चालू आहे, तर कोण चढवा. किरणदास आता परत वर चाललाय. पोरा पण दमली, वडा नाही. पोरांना एनर्जी ड्रिंक पाहिजे आता. हा बघा दिसता पडता. हा बघा मित्रांनो, आता दमलो जाम, बेकार जाम आणल्या फांद्या वगैरे. बघा अजूनपर्यंत आणतोय एवढ्या मोठ्या मोठ्या. आता थोडा वेळ जरा बसू कुठेतरी म्हणजे देवाच्या पाठी जाऊन बसू आणि तुम्हाला दाखवतो आतापर्यंत आम्ही किती फांद्या वगैरे आणतात. गंडेऱ्या वगैरे, गंडेऱ्या नाही आणतात. हे का आता रात्रभर चालणारच आहे असा, तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. जाम मजा अजून पुढे. अजून आपल्याला आता घड्याला वाजले फक्त 2, अजून आपल्याला सकाळपर्यंत फांद्या आणायचे आहेत. चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघितलं तुम्ही गौरवदा कसा पडला, अशा बारक्या गोष्टी होत राहतात. त्याला दाखवतो होलीवर तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आतापर्यंत आम्ही एवढ्या फांद्या आल्यात, म्हणजे बहुतेक होली भरायला आली. हे बघा, हा फक्त आहे ना, फक्त बोलतोय, येत नाही, इथं बसून आहे, फक्त बोलतोय. हे बघा, हे सगळे आम्हीच आणले, ह्यानी काय नाही आणले. बहुतेक भरलाय. थोडासा बाकी आहे अजून, थोडेसे आणू. आता गंडेरे आम्हाला कमी पडतात. आता जरा गंडेऱ्यांचे जरा जोर करू. जर मला रोहितदा आला तर गंडेरी येईल, पण रोहितदा काय पलताय निसता, फक्त आम्हाला हुल दाखवताय आणि पलतय. हे बघा दिसते अजून आणतय. हे बघा आता सगळी पोरा इथं बसलीत, दमलीत पोरा.
एवढीच राहिलीत, बाकीची गायब झाली गावकीची लोक मोठी माणसा. तर एवढी पोरं थांबला. आता बघू, आता पोरंच आणू आम्ही. आहे बहुतेक तर आणलाय, अजून थोडेसे आणू. गंडेरा मला कमी पडते म्हणजे कमीच दिसतेत. गंडेरांसाठी बघू, आता कुठेतरी जाऊ. बघूया आता. ओलिव्हरचा आंबा आणायचा प्लॅन चालू आहे. मोठा आहे पण बघू, ट्राय करू. चला. होमला लागली भूक बघा, आता चालला जेवायला. ना कळ तर मित्रांनो, आता मोठी गंडेरी आम्ही आणली आहे. बारीकच आहे पण आहे थोडीफार मोठी. 5 जणांची गंडेरी आहे पण ही 10 जण पोरा आलीत.